माणसं होते म्हणजे इमानदार माणसं. इमानदार. आणि आताचे कसं आहे? हे आता काय हो काय तरी कसं झालं दादा? गोंधळ हो का असं चालू आहे काय फुकायचं लोक बदल आण कुत्र सुद्धा खायला चपाती मागू लागले त्याला चपाती टाकलं तर खाऊ लागले. इतका उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका करू ना असा इच्छाचा नका कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. हा कोण तसं म्हणतात ना जेवढं आपण चांगलं राहील तेवढं चांगलं आहे. देखो मन जाना तो जाना पण शरीर मत जाना. मंडळी, शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा शुभ स्वागत आहे. तर आज ह्या दादांचा आपण अनुभव जुन्या गोष्टी ह्या आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. नागनाथ कांबळे. तुमचं नाव काय? नागनाथ कांबळे आहे का? हा नागनाथ कांबळे. वय काय दादा तुमचं? वय का? वय वय होय मला 90 वर्ष झाले. 90 वर्ष झाले का? तुमच्या काळात कसं होतं बालपण तुमचं? कसं गेलं? लय दिवसाचा माणूस आहो ना, देव माणूस आहो. तुमचं बालपण कसं गेलं? लहान जनावर ढोर होते खाऊन पिऊन टाकल्या. जनावर ढोर जास्त होते का त्या टायमात? गाय होत्या म्हशी होत्या. पाऊस पाणी कसं होतं त्या टायमात? पाऊस पाणी दिवाळी कवाळी वाटत होतं. उघडतच नव्हतं. दिवाळी पुस्तक दिवाळी पुस्तक पाऊस उघडायचं नाही, चालू झालं की. असं इतका पाऊस होता, आता कमी नाही. आता पाऊस कमी झालाय. तेव्हा टायमाला पिकत होतं का? पिकत होतं माळरानं शेतात. चवाळरानं गहून साडी येत होत्या. साडी गहू त्याच्याशी. बरं पावसानं कसं होत होतं तेव्हा टायमाला? रस्ते नव्हते, वाहन नव्हते, काही नव्हतं. लय भारी काम होत. माणसं सत्ययोग होता. माणसं कशी होती नेमकं त्या काळातली? लय भारी माणसं होते, इमानदार माणसं. इमानदार. आणि आताचे कसं झालं? आता काय हो काय तरी कसं झालं दादा? गोंधळ हो का असं चालू आहे काय फुकायचं प्यायचं निवांत, ध्यानच नाही. आता त्या टायमात तुमच्या टायमात ही नव्हती तुमच्याकडे, खत बित नव्हती ना तेव्हा? खत पेरायला नव्हतं की? मग त्या टायमाला काय पेरत होते? टिपणी अशी भरायचं मी भरत होतो. यानंतर काहीच वाहनच नव्हतं. मग कुठं काही घेऊन जायचं म्हणलं तर कसं जायचं? पहिलं तिला सगळं गाडीत घालून यायचं आणि पेरून यायचं. जुन्या काळात कशा टिपणी होत्या? लय होत्या बरोबर होत्या. टिपणी कशा होत्या? टिपणी अशा 3 फणी. 3 फणी लाकडाच्या होत्या का लोखंडाच्या? लोखंडी. मग सरते लावायचं चौकात अशी नळ्या लावायचं पेरायचं. नळ्या लावायचं पेरायचं. माग पेरायचं. काय पेरत होते? बैल मोठे जातो. काय पेरत होते त्या टायमात? काय पेरत होते? हाच रेट होत. सोयाबीन पुन्हा आलं, पुन्हा सोयाबीन झालं. पहिलं पिवळं कारजेवाडी साडी. कारजेवाडी म्हणजे काय राहत होती? मोठे पांढरे कणस आखल्याची त्याला म्हणतात कारजेवाडी. असल्या लोकांनी आखल्याची. आता माणसाला काही बी बिमारी येऊ कशामुळे होऊ ते सांगू नका. आता 90 वर्ष वय आहे तुमचं, आजोबी चलते फिरते निवांत हाव. लोक म्हणतात मला या महाराज या मला काय असं आहे मला का नाही. आता अक्षरला कसं कसं बघावकडे पण गेलो. राणी अकोलग्याला. राणी अकोलग्याला मला वाटलं राणी अकोलग्याला गेलो. मग तिथं लोक फौजदार एन पोझिशन गाड्या घरच बरोबर काय 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 नाही काय बघावून आलो. आलो पुन्हा मग पुन्हा हिंदूवर होती बारी.
पुन्हा मुसलमानावर आली. बरं ते रजाकाचा काळ माहिती आहे का तुम्हाला? ते जरा जकाल घ्यायला म्हणतात. हा. रजाकाच्या काळात कसं होतं? लय हो रानात चोरी होती बामणाची करवारीनं पडले. हा. काय बी करत होते? काय करतो हा. ते काय नव्हतं ते नाही सांगू नका. काय तिकडं तिकडं सगळं अवघड धंदा. म्हणून तेवढंच इमानदार लोक होत. हा. आता काय नाही म्हणते. आता कसं झालंय का आता? मला बोलावे एकच चढावे एक असं आहे. म्हणजे आता जेव्हा लोक बोलायत एकच चलायत एक वागाल ती एक. हो हा. हो, असं आहे. हा. आता काय हो काही नाही. पाऊस बिऊस पडत का नाही यावर्षी? पाऊस पडत आता पाऊस काय? पडल्याशी राहत नाही बस लोक राहणार नीट हो. हा. हा लोक बदल आव्हान कुत्र सुद्धा खायला चपाती मागू लागले. हा. त्याला चपाती टाकलं तर खाऊ लागले. इतका बदल झालाय हो. हा नाहीतर पाऊस काय बंद व्हायला काय खबर. हा. तुम्ही शाळा शिकलाव का? शाळा असंच गेलतो पण ते नाही जमदास नाही खेळ राहून गेलं. किती बसतो? आमचं पोरग 4वी 5वी पासून आमचं पोरग भाऊ आमचा शिकला. हा. तुम्ही किती बसतो शिकलो? उगा आपलं तुझ्यासारख्याच्या ऐकून आपलं शिकलेलं. हा 12 खाली हा. ख ख ग ये हा. मग पुन्हा शाळा शिकण्यास काय केलं काम? काय पहिलं माझ्या मागं शेत खायची. हा. किती आहे शेत तुम्हाला? थोडं आहे आता 4 भाऊ होतो 2-2 एकर आले. हा. हा. म्हणजे 8 एकर होतं म्हणा की. हा शेताकडे करायचं. 4 भाऊ. हा. तर असं आता काय हो नाहीतर कधी मग मला म्हणतात मामा तुझं का खात होतो बरं खरं सांगा बरं. काय म्हणलो दूध दही ताक आणि मटण. अरे बाबा त्याचं नाव काढू नका त्या खात होतो. मटण नव्हतं का ते? नाही नाही माळकरी आहो तुम्ही का माळ दिसलेली? खात होते लोक बरं नाही. दुसरे लोक खात होते तूप दही. आपण खात होते. गाणं आपण काही येते का? येते का बरं देऊन येणार हो. म्हणा येते का? मनावर. आता तरी पुढे हाती उपदेश. आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नासा इच्छाचा. नका करू नासा इच्छाचा. इथं ते करावे देवाचे चिंतन. इथं ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एकविध. करून या मन एकविध. सकळाचे पायी माझा दंडवत. सकळाचे पायी माझा दंडवत. आपुला दे चित्त शुद्ध करा. आपुला दे चित्त शुद्ध करा. काय काय म्हणजे आता याच्यात अभंगात ह्या काय नेमकं काय अर्थ काय? तुका मन दाबर. तुका मन दाबर. तुका मन दाब होय तोय पार. तुका मन दाबर. तुका मन दाबर. तुका मन दाब होय तोय पार. करा काय फार शिकवावे. करा काय फार शिकवावे. सकळाचे पायी. सकळाचे पायी. सकळाचे पायी माझे दंडवत. शिरखळ झाला अपघ झाला. अर्थ काय होते थोडक्यात सांगा बर. माझं पुस्तक बी नाही आता. बरं हे सांगा आता 90 वर्ष वय आहे तुमचं. होय. वारी केला का आषाढी? वारी हे का बाबा माहवरला गेलो. माहूरला? रुद्रपूरला गेलो. जायच्या देवाला गेलो. झालं पंचाळेश्वरला गेलो. झालं औरंगाबादला गेलो जायच्या देवाला. मग मला म्हणणार तुम्हा सगळा जायचा देव कसं म्हणणार होतं. कुठे आहे ती का कसं जायचा देव कसं कशावर नाव ठेवलं म्हणला बरं का.
मग सरकार नेत्याचं का म्हणले बाबा तिथं जाळीचा देव म्हणजे तिथं पक्षी काही जायला भाग नव्हतं, वाघाशिव काहीच नव्हतं, ज्याला आलेलं जनावर माणूस फार गप करत ते खाऊन, म्हणून तिथं जाळीचा देव म्हणतात. मग तिथं देव त्या देवानं अत्याचार होणार म्हणून असा रेषा मारला. असा रेषा मारून ते वाघाचा पिल्लू मांडीवर घेऊन बसला. मग आले वाघ गड्या डालडा करीत आले की त्या रेषा पस्तर आले की मागायला जायचे, त्या रेषा पस्तर आले की मागायला जायचे. म्हणजे गोल रिंगर मारल असा रेषा मारला होता. रिंगण काहीच नाही का, तसं असा रेषा मारला होता. गडा करीत याची आवाज करीत प्रत्येक जोर आले की ते मांडीवर घेतलेलं त्या रेषामध्ये बसत त्यानं रेषावरून. त्या पस्तर आलं की मागायला जायचं. अरे बापरे, म्हणून तिथं ते जाळीचा देव मला भयंकर मंदिर आहे मोठं. माझ्या फोटो आहेत मांडीवर घेतलेले आहे तर. बरं मला सांगा, तुमच्या लहानपणी काय खेळ खेळत होतो तुम्ही? काय खेळत होतो? खेळ करमणूक खेळ लहानपणी काय करमणूक होती? खेळायला खायला होय, खेळायला खेळायला खेळ काय लावले ते खाऊन मी लावत तो खेळ इथून तिथून असं नाजी करून. खेळ काय होते? हे आपलं बारके लेकराचे खेळ नसतात का? काय खेळत होतो? खेळ म्हणताला होय, असे गोट्या खेळणं, दांडू खेळणं, लपन खेळणं खेळणं हो काही असा इथं कच्चे असलं तासल्यानं अशी इटी घ्यायचं, असं करायचं. इटी दांडू खेळायचं, इटी दांडू खेळायचं. त्याचं बाहेरून सुद्धा खेळ इटी दांडू आता घेऊ नको गांडू पोरं म्हणजे करायचं. खेळ दांडू आता घेऊ नको गांडू, असं की इटी दांडूचा खेळायला का असं बारूड होतं का? बारूड होतं. खेळीचे दांडू आता घेऊ नको गांडू खेळलेला त्याचं मला आता विसरलं. बरं तुमचे दोस्त कोण होते गावातले? दोस्त कोण होते? दोस्त काय वामन नरवाडे झालं, पारी तुकाराम पारी ते बघायचं. मग त्या टायमाला आता तुमच्या त्या काळात मोबाईल नव्हता, गाड्या नव्हत्या, काहीच नव्हतं. मग त्या टायमाला करमणूक कशी होत होती तुमच्या टायमात? करमणूक भजन राहायचं. भजन टीव्ही काय होती का गावात? ते काय कुणाची भागून आल्या हो कीर्तन सांगायचं. आता आमचं पोरग आमचा तुला जाऊ कीर्तन सांगतो युट्यूब सांग. बरं हे पुन्हा गावात तमाशा बिमाशे होते का? कुठे बघायला गेला का? काही नाही तमाशा काही होता का? होय होत गावात होते काही मस्ती पाटील म्हणून आहे त्याच्या इथं लाईन बसत. तुम्ही कधी बघितला का? तुम्ही बघितला का? बघितलं मला का बोलू आबायला कसलं राहतंय बघावं कधी होऊन. कसं राहत होतं? आबाईला लोकले होते हो काय माहित दोन्ही वाजून बाईला लाच होते का माणसाला? बाईला गड्याला नाच होते का लुडणी? असं होतं. या मास्टर पाटलाचा पटल्या एक होता नाशिक. त्या टायमाला आमचा मला पेची तबला पकवाज आमचा मला होता ते होता असं होतं. तुम्हाला तेच त्यांचा होतं. बरं त्या टायमात हे किती निघत होतं पिक? उत्पन्न किती निघत होतं? काय हो पावसात जायचं तापात कसे झाले जे शेताचे चौपाटलं आहेत ना आमचं तर शाळी येत होत्या बघा आमच्या घरात. आम्ही गहू पुन्हा गहू
साडीला आता पाणी लागते म्हणून साडी येत होत्या. आता निघाल्याचे इकणं हे ते आणि म्हणून चांगलं तिकुडाले चांगलं राहायचं तरी लोक पतळेपणा करताना हे पाऊस उघडले ऊस उत्पन्न करायला लोक. नाहीतर का उघडत होत. तुमच्या काळात झाडं बिडे कशी होती? लय बारी झाड आंबे आता मी 2 आंबे लावलं लय उत्तम लावलं कोणी द्यायला तर खावं. बरं त्या काळातले आंब्याची झाडे तेवढी होते मोठे राहते का? लय मोठी हे काय झाडावरती. आता तुला कलम करायचं माणसं बी तसं निघाले तर मीच माणसं बी तसं झालेत की लवकर व्याजासाठी मी झालेत. आधीच्या काळात माणूस ज्या दिवस जगायत होता कशामुळे जगत होता? बरोबर. आता तुमचं 90 वर्ष झाले. आता आमच्या काळातले जातील का तुमच्या वस्तूवर? आता काय नाही. खाण्यामध्ये बदल झालाय म्हणा की. देवा आता लय बदल पण सांगायचं कामच नाही. तुमचं नशीब आहे आता. तुम्ही चांगलं चांगलं वागलो चांगलं राहिलो तुम्हाला 4 रात्र ढकलता देव. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कोण येईल कैसा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. देहाचा भरोसा नाही कधी जाईल काही सांगता येणार. अरे बाबा झालं तुझं तिकीट फाटलं शावर चल बस गाडीत बनते. गाडीत बसून जावंच लागतंय. एक तुमच्यासारखे एक हे होते म्हण काय काय बारगळ्याला तनपुणे चांगला आहे म्हणजे त्याला कसला आहे बघाव बरोबर कीर्तन लागलं. मग कीर्तन लागल्यावर तिच्यात एक म्हातारी नेली आणि मला आडवं आलं. मग 2 गोसाई होते ते गोसाई चालले होते. मला आडवं आल्यावर पहिला मला आडवं आलं म्हणून ते गोसाई 2 कळवतनाच्या वाड्यात शिरले. कळवताच्या वाड्यात शिरल्यावर पहिला मग शिरले किती गोसाईनं का म्हणले. मग ते मुसलमानाचं घर होत. मग त्या म्हातारीनं म्हणले अगं बिद्याच्या पुरीच्या एवढीच पुरी होती तिचं नाव बिदी होत. मग अगं बिदी तर काय मग तर अगं ती म्हातारी गेली आणि स्वर्गाला गेली का नरकाला गेली बघून येजा म्हणजे. बायला म्हणजे त्या गोसाहेबानं आम्ही एवढं दिवस केसात राखून फिरला आम्हाला ठाऊ नाही मरण धरण आणि तिनं कसं कळालं असं. मग काही नाही पुण्या म्हातारे मग आम्ही या पोलीसच्या माग जावं का मातीला आणि आमच्या पिशव्या कुठच्या हलक्या तेव्हा बैलाची दावं नाही त्या जाऊन काय एक खोच्या रावल्याच्या त्या खोच्याला अडकावून जावा आणि का करायचं मग जावा मग राहिले समासारखे बघा लोक जमले. मग बायला मग त्या पुरीच्या माग राहिले. मग त्या पुरीला बोट द्यायला सगळं ऐकली. अरे व्हायला काय म्हातारी होती हो काय बायला सांगितलेलं दातान भुकेलेला भूक बायला द्यायची शेताला आले की पाणी द्यायची जेव्हा बाबा बनायची काय चांगली म्हातारी होती हो. मग त्याने बायला मग म्हणलेलं सगळं त्या पुरीनं ऐकली की आधे घरला पाहिजे काय पुरीनं काय म्हणलेलं तुला ऐकू आलं काय तर काय ते नाही हो. त्या 2 जण गोसाई होते. 2 म्हणजे काय काही नाही सध्या पण त्या पुरीच्या माग जाऊ म्हणजे कामांचे निकाल लावून घरी मग गेले बाबा गेले माग अगा बेबी आलीच का तर आल्या मग म्हातारी स्वर्गाला गेली का नरकाला गेली. आई म्हातारी आई स्वर्गाला गेली म्हणजे सगळ्या लोकांची चारी झाली काय म्हातारी बाही होती म्हणून. मग अजून नरकाला कशाला माय घालाय म्हणजे म्हणजे कर्मावर.
तेव्हा असलं केलं हम्म. तसं म्हणतात ना, जेवढं आपण चांगलं राहील हम्म. तेवढं चांगलं आहे. हम्म. हा. हा. घरी बाई राहू तेव्हा हम्म. मन जाना तो जाना पण शरीर मत जाना. हा, मन जाना तो जाना, शरीर मत जाना. शरीर मत जाना. हम्म. हा. म्हणजे कायदे तुमच्या पहिला पोरगी का सुंदर आहे हम्म. हम्म. म्हणून त्याच्या अंगावर पडायचं नाही. हम्म. हम्म. हा. मन गेलं तर जाऊ द्या, जाऊ द्या, मन काय कोणीकडे मन कोणकडे बी जाते वाऱ्यावर. मन काय हवाय वर जाणार म्हणतंय. हम्म. मनाला काय मनाच्या मागे लागून जमते जमत नाही, जमत नाही, जमत नाही, मग मार खायचं होते. मन जाना तो जाना पण शरीर मत जाना हा. म्हणलंय त्या मुसलमानांना हा. कीर्तनामध्ये. हा. हा. तर असं आहे, तेव्हा काही कीर्तन घातलं की तुम्हाला दर्शन दिलो वागावं म्हणायचं दिलो. हम्म. हा. तेव्हा असं आहे. हा. हा. मालकीन आहेत का? हा. मालकीन, मालकीन. मालकीण वाढले 2 वर्ष झाले. हा. लोक मंडळाने हा. पाहायला अरे नाग महाराज तुम्हाला काय सांगायचंय, कसले माणसं काय वेळ होऊन मरला जात, काय जात्यात, म्हातारी किती बाका झालं, गुरुवार दिवस, अन्न चांगले वय बोलता चालता लगले की 2 दिवसातच म्हातारी गेली. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय अवघड वाटलं नाही म्हणला ते मला. हा. तुमचं लग्न कसं झालं? हा. लग्न कसं झालं तुमचं? लग्न हा? लग्न हे आटोल बोलगाव का आटोलची आहे माझी होती माझी. हा. हा. म्हणजे 12 वर्षाचं 10 वर्षाचं 12 वर्षात झाल्यावर झालं लग्न. हा. 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 लग्नामध्ये कसं कसं होतं? काय राहते लग्नात वाजी नाही ते पहिलं त्याच्याकडून पहिलं कसं होतं लग्न? हलक्या बाजी हा. ते सनाई हा. हा. असलं होतं वाजवायचं. जेवायला काय होत तुमच्या लग्नात? देवाला काय नेऊन जावायचे, हा. पाया पडायचे. असं आहे. तर देवाला वरात निघालते का गावात निघते का वरात? वरात निघत होते का त्या टायमा लग्नाच्या? हा निघाला. कसं निघत होत्या वराती? आवाज करीत मोठी गर्दा करीत खेळत नाचत जायचं. हा. बैलगाडीत? येतो वरच राहते. तर मंडळी, दादाचा मुलाखत कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा. जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी ह्यांच्या काळात ह्यांनी सांगितल्या आहेत आपल्याला. ह्यांच्या काय गोष्टी आवडल्या किंवा ह्यांच्या काळात काय दुःख होतं किंवा काय होत्या गोष्टी ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत काय घडले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर भेटूया लवकरच एक नवीन मुलाखतीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.